2 दिवसापूर्वी वंचित बहुजन युवा आघाडीचे शहराध्यक्ष मकासरे राहुल मकासरे आणि आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते विजय राहुल यांच्यावर पोलिसांनी सुमोटो गुन्हे दाखल केलेले आहेत. 4-5 दिवसाखाली पॉलिटेक्निक कॉलेजला RSSचे कार्यकर्ते RSSची नोंदणी करण्यासाठी कॉलेजच्या गेटवर बसले होते. आपल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी त्याचा विरोध केला. शैक्षणिक क्षेत्रामध्ये या देशात या संघटनेवर 4 वेळेस बंदी घातलेली आहे. या देशातल्या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना माहिती आहे की RSS ही मनोवादी संघटना आहे आणि तिच्यावर 4 वेळेस बंदी घातलेली आहे. आणि अशा संघटनेचे सदस्य जी नवीन मुलं शिकण्यासाठी आलेले येतात त्या मुलांना सदस्य करून घेण्याचं काम ही मनोवादी संघटना गेटवर बसून पॉलिटेक्निक कॉलेजच्या गेटवर बसून त्या ठिकाणी सदस्य मोहीम राबवत होती. त्या ठिकाणी आमचे कार्यकर्ते राहुल मकासरे असतील, विजय वाऊल असतील यांनी त्यांना कडाडून विरोध केला की शैक्षणिक क्षेत्रामध्ये अशा प्रकारे सदस्य नोंदणी करू नये. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्यांना पोलिसांनी राहुल मकासरेवर नॉन अवेलेबल अर्ज दाखल केले. विजय वाऊलवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल करण्याचं काम पोलिसांनी सुमोटो केलेलं आहे. काल आम्ही पोलीस आयुक्तांना भेटलो. पोलीस आयुक्तांना आम्ही सांगितलं ज्या कार्यकर्त्यांवर आपण गुन्हे दाखल केले ते आपण परत घ्यावे. जर आपण ते घेतले नाही तर दिनांक 24 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला आम्ही वंदन करून RSSच्या कार्यालयावर प्रचंड असा मोर्चा आम्ही त्या ठिकाणी काढणार आहोत. RSS वंचित बहुजन आघाडीला घाबरते आणि म्हणून त्यांनी आमच्या कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल त्या ठिकाणी केलेले आहे. मी या आजच्या या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सर्व फुलेशाही आंबेडकरवादी लोकांना मी निमंत्रित करतो की 24 तारखेला जो RSSच्या विरोधात जो जन आक्रोश मोर्चा आम्ही आयोजित केलेला आहे त्या जन आक्रोश मोर्चाला आपण सर्वांनी सहभागी व्हावं ही विनंती मी आपल्या सर्व फुलेशाहू आंबेडकरवाद्या कार्यकर्त्यांना करतो की आपण 24 ऑक्टोबर रोजी या मोर्चाला मोठ्या संख्येनं हजर व्हावं. RSS विरोधी जो हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये मराठवाड्यातून या जिल्ह्यातून सर्व लोकांनी ताकदीनं या ठिकाणी यायचं आहे. कारण आज हे आपल्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले उद्या ते काही करू शकतात. या देशामध्ये त्यांनी किती नंगा नाच चालवलेला आहे आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि म्हणून RSSच्या विरोधामध्ये आणि RSSला खऱ्या अर्थाने कोणी जर चॅलेंज या देशात महाराष्ट्रात करू शकत असेल तर ते फक्त बाळासाहेब आंबेडकर आहे. ते RSSला चॅलेंज करतं आणि RSS फक्त वंचित बहुजन आघाडीला घाबरते. आम्ही जो 24 तारखेला जनआक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे माझी सर्व बाजूला विनंती आहे, सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आपण मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हायचं. प्रकाश आंबेडकर साहेब येणार आहे का? चालू आहे आमचा प्रयत्न. साहेबाला आम्ही विनंती करतोय कारण की हा शॉर्ट टाइम मध्ये हा मोर्चा आयोजित केलेला आहे. 24 तारखेला आज 21 तारीख आहे. 2 दिवसाचा कालावधी आमच्याकडे आहे. आम्ही साहेबांना विनंती करतोय जर साहेब येत असेल तर आम्ही आपल्याला
आपल्याबरोबर कोणत्या कोणत्या संघटना यामध्ये सहभागी होणार आहे? कारण की 2 जणांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, तेही तुमच्याबरोबर याच्यात सहभागी, तुमच्या बॅनरकडे सहभागी होणार आहेत. 100% मी तुमच्या पत्रकारांना विनंती, तुमच्या माध्यमातून विनंती केली आहे की जे फुले शाहू आंबेडकरवादी लोक आहेत, जे मनोवादाला आरएसएसला विरोध करतात, त्या सर्व लोकांना मी आमंत्रित करतो आपल्या माध्यमातून, त्यांनी सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. मकासर मार्फत तक्रार दिली का पोलिसांनी? तुम्ही पोलिसांना किंवा असं असं चुकीचं चालू होतंय वगैरे? हो, सीपी साहेबांना मी त्या दिवशी भेटून कालच सांगितलेलं आहे त्या संदर्भामध्ये की या असं ज्या प्रकारे चाललंय की आरएसएसला घाबरायचं का, याच्यानंतर आरएसएस सोबत लढायचं नाही का, चुकीच्या मार्गाने जे करत असतील कृत्य त्याला विरोध वंचित बहुजन आघाडीने नेहमी केलेला आहे आणि कायम करत राहील. भाऊ, तुम्ही आरएसएसच्या कार्यालयावर मोर्चा काढता, पोलीस परवानगी देणार नाही, पोलिसांनी परवानगी दिली नाही तर पोलिसांनी परवानगी देऊ, या पोलिसांनी परवानगी देऊ नाही, हा मोर्चा 24 तारखेला आम्ही काढणार. तिथं भाव मिळेल तुम्हाला डेव्हलपमेंट ऑफिसच्या समोर. गेल्या अनेक वर्षांपासून असा प्रकार चालूच होता. गेल्या 45 वर्षापासून हा प्रकार चालूच होता की ते कुठून लोक येणार आहे. मराठवाडा आणि केलेलं आहे. शहरातल्या सर्व झोपडपट्ट्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांसोबत आम्ही जाऊन सगळ्याला अपील करणार आहोत आणि मोठ्या जास्तीत जास्त संख्येने मोठ्या या ठिकाणी मराठवाडा आतंकवादी संघटना आहे. काय सर्वपक्षीय मोर्चा होता, त्याच्यावर पोलिसाचा लाठीचार्ज झाला. कधी आता पोलिसांनी केलं. आतापर्यंत 4 वेळेस आरएसएसवर बंदी आली. अतिरेकी संघटना असं आहे की मी सांगण्यापेक्षा सर्व पत्रकारांना माहिती आहे कोणकोणत्या बॉम्बस्फोटमध्ये आरएसएसच्या संघटना होत्या म्हणून, आणि ते सिद्ध पण झालेलं आहे. त्याच्यामुळं आतापर्यंत काही सरकारने कर्नाटकमध्ये सुद्धा बंदी त्याच्यावर आरएसएसवर आणलेली आहे. महाराष्ट्रात बीजेपी सरकार आहे, केंद्रात बीजेपी सरकार आहे. नक्कीच त्याच्यावर बंदी परत एकदा आली पाहिजे ही आमची भूमिका आहे.